नमस्कार सर्वांना. शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हा दोडक्याचा प्लॉट आहे, बांधायला आला आहे, पण जरा वेळ झाला बांधायला. तार काठी नव्हती, सगळं नवीन आणलं आहे, काट्या नवीन आणल्या, तारा नवीन आणल्यात. मग त्यासाठी वेळ झाला मांडव घालायला, म्हणून हे मांडव घालायला काट्या राहून घेतले. त्या ठिबकची वल केली होती, ठिबकची वल झाल्यानंतर ह्या काट्या राहून घेतल्या. अशा दोघांनी धरून काट्या दाबल्या खाली, म्हणजे त्या व्यवस्थित उभ्या राहिल्या त्या. मग आम्ही जरा दमलो होतो म्हणून बसलो होतो. मग आता काय केलं, आता तार वडायला चालू केल्या. ही तार अशी वडून घ्यायची. मी हातात धरल्या, साहेब ताराचं तिडं घालून वड काढायला लागले ते, आणि मी आपलं लागेल तशी तार त्या भिंडुळातली सोडायला लागल्या. काट्या उंच येते त्यामुळं तारला तिडं घालायला हे असं वरनं घालायला लागते. ती खाली कोथिंबीर केल्या, एक बगली कोथिंबीर आहे उगवायला लागल्या. ते अजून काय दिसेना पण उगवायला लागल्या. हे असं तिडं घालून का नाही जाम वडण काढून घ्यायला लागते. म्हणजे काय होतं, दोडका खाली येणार नाही. आणि दोडक्याचा मांडव शक्यतो उंचच घालायचा असतो. उंच असला म्हणजे काय होतं की दोडक्याचं वेल आहे ती मोठं होते. ती परत लई झाकरान झालं दोडक्याचं की औषध बसत नाही. म्हणून उंच असला मांडव की आपलं वेल आपलं चांगलं राहते. ते हे असं तार वडायचं चालू आहे बघा. जवळजवळ हे दोडका नाही 10-12 गुंठ आहे, म्हणजे 20-25 गुंठ रान आहे सगळं. त्यातलं निम्मं टोमॅटो केलं आहे, निम्मा दोडका केला आहे. असं थोडं थोडं केलं आहे सगळं. हे बघा दोडका असा हे सगळं आहे 10-12 गुंठ. ही ताराची वडण अशी काढल्या. ती दिसताना तसं दिसत होतं मगाशी, पण आता ह्याच बघितलं की नाही, ही वड निघाल्या तारांची कशी. ह्या सगळ्या तारा वडली त्या अशा जाम आहे त्या तारा. हो काय, फ्लावरची रोप आहे ती. दुसऱ्या रानात लावायचं आहे फ्लावर. शेत रिकामं केलं आहे, त्या रिकाम्या शेतात लावायचं आहे. आणि ह्या दोडक्याला दोडकं लागली ती, पण दोडका बांधून झाला नव्हता. तारकाठी नव्हती, मग तारकाठी नवीन आणली. आणि मग मांडवाचं नियोजन, आणि आता बांधायचं. बांधून तर लगेच घ्यावं लागणार आहे. परत एकमेकात गुंतलं की परत बांधायला येत नाही ना, लय वाढवून तोडून काढायला लागतं. त्यापेक्षा आपलं आधी बांधायचं. लय गुंतलेलं नाही तोपर्यंत. ही फ्लावरची रोपं लावायला आली ती. ते शेत तयार केलं आहे, पण कामं अशी असते ती की शेतातली कामं किती पण केले तर काय उरकत नाही ती. अगं हे दोडकं इतकं लागले ती त्याला. हे खाल्लं शेंड्या बुडक्या बसणं का नाही भरलं या दोडक्यानं. प्रत्येक खेळात दोडका आहे, आणि पुढं पण नका बारकं बारकं दोडका आहे ते असं सगळं. हां, ही ताराचा ताण सगळा निघाला आहे. इकडून तिकडून कैच्या लावून हे ताराचा ताण काढला आहे सगळा. फ्लावरची रोपं किती मोठी झाली ते, पण काय होत नाही, लावली तरी ती येते ती चांगली. हे असं पुढं टोमॅटो केले. टोमॅटोला पण काटे उभे केले त्या. ही काही ठिकाणी दोडकं मोठं झाले ते 4-8 दिवसात तोडायला येतील. एक देशी वांग्याचं रोप आहे ते, पण खायला आपलं घरात कालवणाला असावं म्हणून ते राखलं आहे तसंच. मोठं होईना का ह्याच्याबरोबर झालं तर म्हणून ठेवलं आहे. आणि हे टोमॅटो आहे, टोमॅटोच्या काट्या पण उभ्या केल्या त्या. ह्या खोट्या ठोकली त्या 3 फुटाच्या खोट्या आहे त्या. लोकांनी खोट्या करून घेतल्या त्या. हे असं सगळं काही वडण काढून का नाही व्यवस्थित सगळं केलं आहे तारांचं. शिव मूग टोकला आहे, मुगाला बरेच शेंगा लागले त्या, आणि फुलकळीनं गज भरला आहे. हे काय हो का, मुगाला किती शेंगा लागले त्या, आणि फुलकळीने पण गज भरला आहे. लेट टोकला होता जरा उशिरानं, का तर टोमॅटोचं आणि दोडक्याचं रान तयार झाल्यानंतर परत टोमॅटो आणि दोडका लावून झाल्यावर परत मागणं टोकला होता. हे असं मांडव तयार झाला आहे बघा. घरगुती आम्ही दोघांनी मांडव घातला आहे. फुलकळ्या एवढ्या आल्या त्या अशा. थोडी पानं किडायला लागली ती, थोडं कीटकनाशक मारलं की त्या शेंगा परत किडायच्या पण बंद होतील. कुठं कुठं शेंग किडायला लागल्या, पण चांगला आला आहे. का तर आपल्याला वर्षभर आपलं कडधान्य खायला होतं आहे. टोमॅटोची काय एवढी व्यवस्थित निगा नाही झालेली. ह्यात कोथिंबीर होती, त्या कोथिंबीरीची काय गंमत झाली, कोथिंबीरीला फुलं आली होती आणि कोथिंबीर मोठी झाली होती. बाकीच्या कामातनं वेळ मिळाला नव्हता यायला इकडं, आणि कोथिंबीर मोठी झाली. आता वाटलं ह्या कोथिंबीरला काही दर गावत नाही, पण 4 काड्या कोथिंबीरीच्या 20 रुपयाला गेल्या. म्हणून इकडं पण कोथिंबीर घातली. का तर तिकडं बारीक कोथिंबीर होती तर त्याला दर गावला होता. म्हणून म्हटलं आपलं इकडं पण कोथिंबीर करावी.
गावला तर गावला. टोमॅटोच्या तारकाठीचं पैसे निघाले तर बाद झालं. तर तसंच झालं, टोमॅटोच्या तारकाठीचं पैसे कोथिंबीरीनंच काढलं. मूग बराच केला आहे, पाक रस्त्यापर्यंत लांब लांब आहे. इकडच्या बाजूला नाही टोकायचा लय झाला, इकडं थोडा राहिला आहे टोकायचा. आणि त्या बाजूला उडीद केला आहे. आपलं घरधान्य म्हणजे घरचं थोडं कडधान्य खायला असलं की बरं पडतं. भांगलायला आले टोमॅटो, पण भर घालायची होती. एकदा लागवड घातल्या, भर घालायचे म्हणून काही भांगलं नाही. का तर भर घालताना का नाही ती ऑटोमॅटिक तर निघून मुजून जाते. असं फुटी फुटायला लागली, त्या बांधायचं आहे. ह्याला पण वेळ झाला, का तर तारकाठी नव्हती. तारकाठी आणल्यानंतर आता हे सगळं नियोजन केलं आहे. आता ह्याला पण तार वडाय, ह्याला काही तार वडलेलं नाही, फक्त काट्या रवले त्या. हे असं हे उडीद बघा, उडदाला पण फुलकळी चांगली लागली. पण मुगा एवढ्या काही शेंगा नाही त्या, पण थोड्या थोड्या लागले त्या. मुगाला भरपूर आहे त्या, पण उडदाला आहे फुलकळी अजून चांगली. उडदाची भाजी लई छान लागते खायला, म्हणून म्हटलं जरा उडदाची भाजी तोडायची होती. म्हटलं तुम्हाला पण दाखवावं. उडदाच्या कवळ्या पानांची भाजी नाही खायला लई भारी लागते. उडीद पण भरपूर केला आहे. असं टोमॅटो केलं आहे सगळं. आणि मध्येच एक वळकाचा येल होता, तो ठेवला. म्हटलं चढेल तारावर, परत खायला आपलं भाकरीबरोबर दुपारी जेवताना होतोय खायला, म्हणून त्याला तसाच ठेवला आहे. आणि साहेब म्हणले की थोडं पाईपांमध्ये घाण पाणी साठलेलं असेल, लागवडी सोडलेलं ही पाणी असते, म्हणून त्या पाईपा रिकाम्या करून त्यातलं पाणी बाहेर काढायचं, म्हणजे परत स्वच्छ पाणी येतं आहे आणि ठिबक परत काही चोकाप होणार नाही. त्यासाठी ठेवलं होतं. ह्या मुगाला बघा किती शेंगा लागले त्या. मूग शेंगा म्हणजे मुगाच्या शेंगांना असा डाळा गजबरला आहे असा सगळा, इतक्या शेंगा लागली त्या. आम्ही दररोजच रानात असतो, कारण रानात काम जेवढं करेल तेवढं कमीच असतंय. आणि एक म्हण आहे, घरात गेलं की घरकाम सांगता आणि शेतात आलं की शेतकाम सांगता. त्या पद्धतीनं शेतात आलं की काम काही ना काहीतरी असतेच. आता म्हटलं ह्या ठिबकमध्ये जरा घाण साठली असेल, त्या पायपा रिकाम्या कराव्या, म्हणजे त्यात जी काही घाण साठलेली असेल ती निघून जाईल. म्हणजे काय होतं, ठिबक चेकअप होणार नाही. ठिबक भरपूर चेकअप होतं असं, म्हणजे पायपा रिकाम्या करून पाणी जाऊन दिलं नाही तर, म्हणून ही जरा पाणी जाऊन दिलं बघा. भरपूर जाऊन दिलं असं पाणी. आमच्या शेतातील वाट आहे, रस्ता आहे, रस्त्याचं काम चालू आहे इथं. आणि इथं जनावरांसाठी असा हाती घास लावला आहे सगळ्या कडनी. मग व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.